कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. त्या दिवशी स्नान नित्यकर्मे करून संपूर्ण दिवस उपवास करावा. गणेशाची मनोभावे पूजन करावे. अत्यंत फलदायी असं व्रत केल्यानं गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभेल. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं संकट निवारण होते. पुत्रप्राप्ती, इच्छित वराशी लग्न या हेतूही मनात धरून हे व्रत केले जाते. त्याचप्रमाणे मुलाबाळांना सद्बुद्धी मिळण्यासाठी देखील हे व्रत करावे. कमीत कमी 1 वर्ष हे व्रत केले तर इच्छित फलप्राप्ती होते. सतत 21 वर्ष व्रत केल्यानं पुत्र, पौत्र, विद्या, बुद्धी, धनधान्य, मान सन्मान, ऐश्वर्य यांचा लाभ होतो. गणेश चतुर्थी व्रताची पूजाविधी. सर्वात प्रथम गणपतीची मूर्ती किंवा बाप्पाचा फोटो मांडून घ्या. देव्हाऱ्यातच किंवा वेगळा असा पाठ मांडून ही पूजा करू शकता. आता सर्वात प्रथम आपण आचमन करूया. म्हणजेच उजव्या हातात पळीनं पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून आचमन करून पाणी ताम्हणात सोडून द्या आणि हात जोडून पुढील मंत्रानं गणपती स्मरण करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मूर्तीवर अक्षता वाहाव्यात. स्नानम समर्पयामी असं म्हणून गणेशाच्या मूर्तीला पंचामृतानं आणि नंतर पाण्यानं स्नान घालावे. फोटो असल्यास दुर्वेनं पाणी शिंपडावे. त्यानंतर कुंकू लावलेले कापसाचे वस्त्र बाप्पाला वाहावे. देवाला गंध किंवा चंदन, हळद, कुंकू, शेंदूर, गुलाल वाहून नमस्कार करावा. बाप्पाला विशेषतः लाल फुले, जास्वंद वाहाव्यात. दुर्वा वाहाव्यात. 21, 108 किंवा 1000 दुर्वाची जुडी बनवून वाहावी. दुर्वांची टोके आपल्याकडे करावीत. गणपतीला तुळशीपत्र वाहण्याची प्रथा नाही. देवापुढे विड्याची 2 पानं, त्यावर एक सुपारी व दक्षिणा म्हणून पैशाचा एक नाणा ठेवावा. धूप दीप लावावे. पेटते निरंजन उदबत्ती लावून घंटा वाजवीत ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूनं ठेवावे. कापूर पेटवून ओवाळून घ्यावे. त्यानंतर गुळाचा किंवा साखरेचा किंवा तुम्ही बापासाठी बनवलेलं मिष्टानाचा नैवेद्य दाखवा. साष्टांग नमस्कार करावा व मनातली इच्छा देवाला सांगून प्रार्थना करावी. गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर जमल्यास श्री गणेश सहस्रनामावली वाचावी. संकष्टी चतुर्थी महात्म्य वाचावे. संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचं दर्शन घेऊन त्याला गंधाक्षता वाहून नमस्कार करावा. गणपती बाप्पालाही मोदकांचा महानैवेद्य दाखवून बाप्पाची पूजा करावी. त्यानंतर चंद्रालाही नैवेद्य दाखवावा. चंद्राची पूजा करून घ्यावी. शेवटी भोजन करून उपवास सोडावा. अशा रीतीनं जो कोणी 1 वर्षापर्यंत आढर पद्धतीनं हे संकष्टी चतुर्थी व्रत करील त्याच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतील, यात संशय नाही. आणि आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या बरं का. धन्यवाद.